आणि त्याला लागणारी जी फुलं वगैरे आहेत तर ते माझ्या गॅलरीमध्येच आहे. तर हेही एक खूप छान आहे कॉन्सेप्ट की माझ्याकडे हे फुलं वगैरे राहतात. सध्या माझ्याकडे झेंडू आणि गोकर्णाचे फूल आहे. आज सोमवार आहे आणि महादेवाचं सर्वात फेवरेट फूल एक जरी असेल तर खूप छान वाटतं देवाला देण्यासाठी किंवा आपल्या गॅलरीमध्ये आहे हे पाहूनही खूप छान वाटतं. तर माझ्याकडे ते गोकर्णाचे फुलं आहेत. मी असे 2-3 प्लांट लावलेले आहेत. तर ते येत राहतात, पण सोमवारी स्पेशली मला ते भेटलं की खूप आनंद होतो. आणि त्याच्यानंतर मग मी देवपूजा वगैरे करून झाली की मी ठरवलं की आज नवरात्री आहे तर नवरात्री स्पेशल एक छानशी रांगोळी काढावी. त्यासाठी थोडासा एक्स्ट्रा वेळ दिला. मी रेग्युलर कशी 1-2-3-5 मिनटात मी रेग्युलर काढून घेते, पण आज थोडंसं नवरात्री आहे तर मी देवीची एक छानशी रांगोळी काढण्यासाठी त्याला थोडासा वेळ दिला आणि एक छान अशी रांगोळी काढून घेतली. तर रांगोळी मला काढायला आवडते आणि मला ड्रॉइंग रांगोळी आवडते, त्यामुळे मी थोडासा वेळ देते. आणि घरासमोर एंट्रन्सला रांगोळी हे प्लांट्स वगैरे असतील तर त्यांनी पॉझिटिव्ह एनर्जी राहते. म्हणजे नवीन कोणी आलं आपल्या घरी किंवा आपल्याला स्वतःलाही ते पाहण्यासाठी खूप छान ॲट्रॅक्टिव्ह आणि फ्रेश म्हटलं तर काही हरकत नाही. फ्रेशनेस एक प्रकारचा तयार होतो आणि आपल्याला जो कंटाळा म्हणतात तो कमी येतो. म्हणजे कंटाळा येण्याचा प्रश्न नाही. आपण एक चांगली व्यवस्थित काही ते पाहिलं, आपल्या डोळ्याला काहीतरी चांगलं दिसलं तर आपण खुशच होतो. तर त्याप्रमाणे हे माझी कॉन्सेप्ट आहे की एंट्रान्स पॉझिटिव्ह असला पाहिजे, स्वच्छ असला पाहिजे, क्लीन असला पाहिजे, थोडेसे प्लांट असले पाहिजेत. बाहेरून आलं की ते पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये घरात आत पाऊल ठेवताना पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये आली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण दिवसभराची जो काही कामाला लागतो तर ते सुरुवात झाली पाहिजे. ह्या कॉन्सेप्टनी म्हणजे मी रांगोळी वगैरे काढते आणि मला आवडतं काढायला. रांगोळी होतच होती तोपर्यंत माझी मुलगी आली. माझी मुलगी 3-3.25 वर्षाची आहे आणि ती आत्ता नर्सरीला आहे. 12:15पर्यंत येऊन जाते. तर मला ही रांगोळी वगैरे बाकीची कामं माझी 12:15पर्यंत आटपून घ्यावी लागतात. त्याच्यानंतर तिचं खाणं, तिला जे हवं ते करून द्यायचं, नंतर तिचा स्टडी, ह्या साऱ्या गोष्टी होतात. तिलाही खूप आवडली ही रांगोळी. रांगोळी पाहून म्हणत होती छान, वाव, आणि मला दे काढायला. पण मी म्हटलं तू आत्ताच आली स्कूलवरून तर हँडवॉश वगैरे कर. तिला आता भूकी लागली असेल तर मग खा काहीतरी. तिला विचारावं लागतं काय करायचं आहे, आत्ता काय करायचं आहे, कारण सकाळी पोळी घेतली की नंतर ती रिपीट पोळी खात नाही. तिला काहीतरी तिच्या आवडीची मग सांगते ती मला हे दे ते दे, त्याच्यानुसार मग मी तिला बनवून देते. आणि आत्ता ही रांगोळी झाली की मी तिला सांगितलं आपल्याला आज मंदिरात जायचं आहे. आम्ही तिची वेट करत होतो आणि सकाळी तसाही पाऊस होता. त्यात आज सोमवार फास्ट आहे तर आमचं ठरलं होतं की मंदिरात वगैरे जायचं. त्याप्रमाणे आम्ही मंदिरात गेलो. आम्ही जिथे राहतो तिथे भरपूर मंदिर आहेत. तर आज आम्ही स्वामी समर्थाच्या मंदिरात गेलो होतो. तिथे महादेवांची पिंडही आहे तर त्याची मस्त पूजा वगैरे केली. आज गर्दी नव्हती आणि आम्हाला लेटही झाला होता, त्याच्यामुळे पूजा वगैरे व्यवस्थित झाली. आणि आज घटस्थापना, त्यामुळे मंदिरात ही घटस्थापना केली होती तर त्याची पूजा व्यवस्थित करता आली आणि सर्व गोष्टी अशा प्रॉपर होऊन गेल्या. त्याच्यानंतर आम्ही पूजा करून वगैरे सगळं दर्शन वगैरे झाल्यानंतर घरी आलो. आज उपवास आहे तर आज मला खिचडी करायची होती. मी शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले आहेत आणि खिचडी रात्रीच भिजवली होती. तर त्याच्यानंतर मी सिंपल वेने खिचडी करून घेतली. आज बटाटा वगैरे यूज नाही केला कारण माझ्या मिस्टरांना खिचडीमध्ये जास्त बटाटा नाही आवडत. ते म्हटले मला ही खिचडीच कर. माझा उपवास असला की ते खिचडीच खातात कारण त्यांना खिचडी आवडते. मलाही लहानपणी माझा उपवास नसला की आईचा उपवास असला की खिचडी खायची इच्छा व्हायची आणि मग मी खिचडी खायची. म्हणजे उपवास नाही पण खिचडी खायला आवडायची. त्याप्रमाणे आता खिचडी खायला आवडत नाही, ॲसिडिटीचा त्रास वगैरे होतो. पण मिस्टर म्हणले की मला खिचडी खायची तर मी त्यांच्यासाठी केली, म्हणजे दोघांनाही होईल त्याप्रमाणे करून घेतली. तर खिचडी मी फक्त मिरची आणि कूट घातला होता. तर सिंपल खिचडी करत असेल तर फक्त तेलामध्ये मिरची टाकायची आणि मी निम्मा कूट खिचडीमध्ये मिक्स केला आणि थोडासा तेलामध्ये परतून घेतला. त्याप्रमाणे कसं खिचडी एकदम मोकळी किंवा सुटसुटीत होते, चिकट होत नाही. मला चिकट खिचडी जास्त आवडतच नाही म्हणजे, आणि चिकट झाली तर अजिबातच खायला नको वाटते. त्याच्यामुळे मग माझे थोडेसे ट्रिक्स आहेत की तेलामध्ये थोडासा कूट थोडा मोठा ठेवायचा, म्हणजे जास्त बारीक करायचा नाही. आणि त्याप्रमाणे मग मी ती खिचडी करून घेतली. तर अशा प्रकारे खिचडी रेडी झाली आणि मी दूध गरम करायला ठेवलं आणि माझी किचनमधली जे काही पूर्ण कामं आहेत ते आटोपली. आणि आजचा हा दिवस कसा गेला तेही समजलं नाही आणि मला खूप म्हणजे आनंद झाला की एकदम छानरित्या माझा हा पहिला दिवस म्हणजे ब्लॉगचा पहिला दिवस प्लस
घरातली तर रेग्युलर कामे ही रेग्युलरच अशीच असतात, पण आज फर्स्ट ब्लॉग प्लस नवरात्री. तर अशा प्रकारे माझा चॅनल क्रिएट झाला आणि मी आता हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर आज चॅनल क्रिएट करण्यापासून नंतर ना थंबनेल बनवा, बॅनर कसा बनवायचा तो बनवून घ्या, चॅनल क्रिएट करा, इमेज अपलोड करा, नंतर ना एंड इमेज लावा, बऱ्याच साऱ्या गोष्टी नवीन नवीन शिकायला भेटल्या. मी ते शिकून घेतल्या, त्याच्याप्रमाणे ते क्रिएट केलं आणि आता फायनली मी ते अपलोड करणार आहे. तर तुम्ही त्या ब्लॉगमध्ये तुमचे काही सजेशन किंवा काही कमेंट, ॲडिशनल सजेशन असतील किंवा माझ्या इम्प्रूव्हमेंटसाठी काही कॉन्सेप्ट असतील तरी तुम्ही मला सजेशन देऊ शकता. आणि अशा प्रकारे हा माझा पहिला ब्लॉग क्रिएट झाला, चांगल्यारीत्या क्रिएट झाला, म्हणजे मला तरी असं पर्सनली वाटतं. आणि मी तो अपलोड करणार, तर तुम्ही मला सांगू शकता की कसा बनला आहे हा फर्स्ट ब्लॉग. आणि सजेशन द्यायला विसरू नका आणि लाईक, शेअर, कमेंट करा. बस एवढंच बोलेल. सो बाय बाय. तर भेटू असंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय.